आता पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या बातम्या। मुंबईची हवा धोकादायक श्रेणीत। भायखळा, देवनार, मालाड पश्चिम, शिवाजीनगर, मानखोद परिसरात अत्यंत वाईट हवेची नोंद। गुणवत्ता निर्देशांक 295 वर पोहोचला। कोस्टल रोड एप्रिल नंतर वाहतुकीसाठी 24 तास खुला होण्याची शक्यता। वाहन चालकांचा वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू। विविध कामांचा आढावा घेऊन निर्णय होणार। मुंबईत म्हाडाकडून पुन्हा घरांची लॉटरी काढण्याच्या हालचाली सुरू। लवकरच लॉटरीची घोषणा होणार। 2 ते 3 वर्षात घरं पूर्ण होणार। महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र। मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास केला जाणार। MMRDAचा अंतिम आराखडा तयार। पिंपरीत अज्ञात टोळक्याकडून 10 वाहनांची तोडफोड। वाहनांचं मोठं नुकसान। दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं प्रकार घडल्याचा नागरिकांचा आरोप। पुणेकरांनो, पाणी जपून वापरा। जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या कडक सूचना। महापालिकेला मंजूर असलेल्या पाणी वापराच्या कोट्यापेक्षा खडकवासला धरणातून शहरासाठी अधिक पाणी। महापालिकेकडून जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानाजवळील वाहनतळ मेट्रोला देण्याचा निर्णय। वाहनतळ देखभाल दुरुस्ती अभावी अनेक वर्षांपासून पडून। पिंपरी चिंचवडमध्ये पिझ्झा मागवल्यानं विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेशबंदी। 4 विद्यार्थिनींना महिनाभर प्रवेश नाही। वसतिगृह प्रशासनाचा निर्णय। प्रवेशबंदीमुळे पालकांमध्ये संताप। पुण्यात नदीकाठची वनराई वाचवण्यासाठी चिपको आंदोलन। पदयात्रा काढत पुणेकरांचं चिपको आंदोलन। सयाजी शिंदे, सोनम वांगचूक पदयात्रेत सहभागी।